जर तुम्हाला घरच्यांना खुश करायचं असेल ना तर त्यांना एक वेळेस ही पनीरची भाजी खाऊ घालून बघा. कौतुक करायचे थांबायचेच नाही बघा, एवढी टेस्टी लागते आणि बनवायला पण तितकी सोपी आहे बरं. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले तर घ्यायचे कांदे आणि टमाटो बरं का. आता इथे 4 कांदे आणि 2 टमाटे घेतलेले आहेत आणि आता आहे ना याला मस्तपैकी उभं कापून घ्यायचं कोणीला पण आणि थोडासा लसूण आणि अद्रक घ्यायचं थोडंसं. आता लगेच पनीर घ्यायचं. तर इथे ना मी 300 ग्राम असं पनीर घेतलेलं आहे आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या पीस मध्ये कापून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला छोटे करायचे असतील तरी सुद्धा चालतंय. आणि आता लगेच गॅस चालू करायचा, एक पॅन ठेवायचा, तेल टाकायचं आणि ह्या पनीरला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आता याला ना मस्तपैकी आलटी पलटी करत आहे ना चांगला गोल्डन कलर येऊस्तोय ना याच्यामध्ये तळून घ्यायचं. नंतर काढून घ्यायचं आणि असं थोडं पातेल्यात वगैरे पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे पनीर टाकून द्यायचं बघा. आता थोडं तेल काढून घ्यायचं, त्याच तेलामध्ये कापलेला कांदा टाकून द्यायचा, चांगला परतून घ्यायचा. नंतर अद्रक लसूण टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि कापलेले टोमॅटो आणि थोडेसे काजू टाकून द्यायचे आणि आता याला ना नरम पडूस याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं. नंतर काढून थंड करून याला बारीक करून घ्यायचं. लगेच कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं, तेलात तमालपत्र टाकायचे